नमस्कार. ब्रेकच्या उपरांत तुमचे परत एकदा आम्ही ह्या कार्यक्रमात स्वागत करता. सो आमी डिस्कस करताले आमचो इम्पॉर्टंट ऑर्गन जसो स्पायनल आसा, सो ताजेर आमचो कसो परिणाम जाता, त्याच्या प्रमाण आमी कशी काळजी घेवपाची. आनी आमच्या बरोबर आसात डायरेक्टर ऑफ पद्मा स्पायनल पेन सेंटराचे डॉक्टर व्यंकटेश नेवगी. डॉक्टर, ब्रेक नंतर तुमकां परत येवकार. तर आमी म्हणटाले ते स्लीप डिस्क, ह्या स्लीप डिस्क समजा कोणाक जाले जाल्यार ताची ट्रिटमेंट कशी करता तुमी, किंवा कशी करप आसता ट्रिटमेंटाची? हाय, स्लीप डिस्क नॉर्मली एक ताजी बरी गोष्ट अशी आसा की काही काळानंतर स्लीप डिस्क ही बरी जाता. ओके, सो द मेन ट्रिटमेंट असो आसता की स्लीप डिस्का खातीर जी पेन जाता ती आमी कंट्रोल करपा जाय. सो आमच्या हातून आमी 3 तरेचे ट्रिटमेंट दितात. एक म्हणजे ताका आमी कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणटात. म्हणजे आमी मेडिसिन्स दितात, पेशंटाक रेस्ट सांगतात आणि एक्सरसाइजीस आणि फिजिओथेरपी दितात. सो चडशे पेशंट, ऑलमोस्ट 80% लोक ह्या ट्रिटमेंटान बरे जातात. जे 20% लोक ह्या ट्रिटमेंटान बरे जायनात तांकां आमी एक स्टेप मुखार वतात आणि इंजेक्शन ट्रिटमेंट दितात. जे पेशंट 1-2 म्हयने हो ट्रिटमेंट घेतला तरी बरें दिसना तांकां आमी इंजेक्शन ट्रिटमेंट दितात. इंजेक्शन खूब तरेचे असतात. स्लीप डिस्का खातीर जेन्ना अशें शिरेचेर प्रेशर येता, जेन्ना शिरेचेर प्रेशर येवन सायटिका टायप पेन असता तेन्ना आमी एक सिंपल इंजेक्शन दितात विच इज एक्सरे गायडेड. म्हणजे ऑपरेशन थिएटरान व्हरून एक्सरेच्या अंडर आमी सारकी ती नर्व लोकेट करतात आणि त्या नर्वाचेर इंजेक्शन दितात. ताका आमी ट्रान्सफोरामिनल एपिड्युरल इंजेक्शन अशें म्हणटात. ताचो इफेक्ट कितें जाता, ह्या स्लीप डिस्का लागून भितरली केमिकल्स असतात ती ह्या शिरेचेर येतात आणि दे कॉज इन्फ्लमेशन. इट इज नॉट द प्रेशर विच कॉजेज मोर पेन, इट इज द इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स. म्हणजे थोडी केमिकल्स असतात जी केमिकल इरिटेशन करून थंय सूज हाडटात आणि शिरेचेर प्रेशर हाडटात. सो ज्या इंजेक्शनान आमी ही सूज कमी करतात आणि विथ टायम द डिस्क सेटल्स डावन. दिस इज फर्स्ट स्टेप. जे पेशंट हाणे इम्प्रूव जायनात ऑर आमकां दिसता की गादी चड भायर आयल्या जाल्यार आमी डिस्क काडपाचो निर्णय घेतात. आतां डिस्क काडपाक 2-3 उपाय आसात. एक म्हणजे ऑपरेशन. आमी ऑपरेशन करनात. आमचो एम आसता की विदाउट ऑपरेशन जितलो शक्य आसा तितलो ट्रिटमेंट करपाचो, म्हणजे पेशंटाचें ऑपरेशन अवॉइड करपाचें. सो तातूंत आमी एक अंडर एक्सरे गायडन्स ऑर सिटी स्कॅन गायडन्स एक निडल टायप इन्स्ट्रुमेंट डिस्काच्या भितर घालतात आणि ती डिस्क सक करून भायर हाडटात. सो खूब प्रमाणात खुबशे केसीन हो सामको एकदम युजफूल उपाय आसता. समजा तशें दिसना आमकां की हो उपाय यूज जावचो ना ऑर करून फायदो जावं ना जाल्यार वी प्रिफर एंडोस्कोपीक डिस्कॅक्टमी. म्हणजे जशें एपेंडिक्स पयलीं कापून करताले, आतां लॅप्रोस्कोपीन करतात, तशाच हातून आतां डिस्क सुद्दां एंडोस्कोपीन काडूं जाता. सो बारीकशें इन्स्ट्रुमेंट आसता, 8 mm इन्स्ट्रुमेंट आसता. तातूंत भितर एक 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर आमी कट दितात स्किनाक. तातूंत भितरल्यान इन्स्ट्रुमेंट घालतात, एकदम कॅमेरा अंडर पळयतात, अंडर विजन आमी ती डिस्क काडटात आणि तातूंत भितर एक रेडिओ फ्रिक्वन्सी नावाचो ट्रिटमेंट करतात. सो दिस ट्रिटमेंट इज व्हेरी युजफूल. इट इज न्यू पण एकदम बरो ट्रिटमेंट. 100% सेफ अँड व्हेरी सेफ, व्हेरी सेफ. येस, इट इज व्हेरी सक्सेसफुल अँड इट इज व्हेरी सेफ इन एक्सपिरियन्स्ड हँड्स. ओके, सो दीज आर द मेथड्स फॉर ट्रीटिंग स्लीप डिस्क.
इफ यू हॅव सर्जिकल देन वॉट यू डू, म्हणजे थोडे सर्जिकल असतात हय थोड्यो केसी सर्जिकल असतात. खंयच्यो केसी त्योय सांगता तुमकां. ज्या पेशंटाक पेना बरोबर एकदम नमनेस आसा पांयाक ऑर पांय वीक पडला, जाका आमी फूट ड्रॉप म्हणटात. ओके. इफ द पेशंट इज हॅव्हिंग फूट ड्रॉप, जो पावल वयर येना, हय. त्यो केसी आर इंडिकेटेड फॉर सर्जरी. ओके. ऑर जे पेशंट जांकां बावल आनी ब्लॅडर म्हणजे मुताचें सेन्सेशन उरना ऑर संडास जाता तो कळना, ओके. व्हडली स्लीप डिस्क आसा, कॅनाल एकदम ब्लॉक जाला, नर्व एकदम प्रेस जाल्या, त्या केसींक आमी रिफर टू सर्जरी. ओके ओके ओके. सो नेक्स्ट टू दॅट डॉक्टर तुम्ही जशें म्हटलें स्पायनल कॅनल स्टिनोसिस म्हणून कितें जाता पेशंट, बरोबर. वॉट इज दॅट एक्झॅक्टली? हय, स्पायनल कॅनाल म्हणजे कितें आसा, नॉर्मली आमची स्पायनल कॉर्ड जी आमच्या मेंदूतल्यान सुरू जावन फाटीच्या कण्यापर्यंत म्हणजे टेल बोन पर्यंत वता, ती एका धाकल्या कॅनालांतल्यान येता. असो हो ट्रायंग्युलर कॅनाल आसता. ओके. त्या कॅनाला भितर आमची स्पायनल कॉर्ड सस्पेंडेड आसता आनी भोवती ताच्या फाटी कण्याचें उदक आसता. केन्ना केन्ना आमी टेस्टिंगाक काडटात पळय. सो हे फाटी कण्याच्या उदकान ही स्पायनल कॉर्ड आसता. पूण जशें मनशाचें वय वाडटा तशें डिस्क डिजनरेट जाता, डिस्क फाटल्यान सरता, हे जॉयंट असतात ते सुजतात, जे जॉयंटूय अशे भितर येतात. सो दोन्ही सायडीच्यान जॉयंट भितर आयले, डिस्कूय फाटल्यान सरली, भितर एक लिगामेंटम फ्लेवम म्हणून आसता, ताका सूज येता. सो अल्टिमेटली कितें जाता, स्पायनल कॉर्ड चोकअप जाता. ओके. हाजे सिम्पटम्स युजली जाणटेपणान जातात. एक 50-60 वर्सां जाली की हे सुरू जातात. पेशंटाचे मेन सिम्पटम आसता की चड वेळ चलपाक जायना. ओके. थोडो चल्लो की पांय भरून येतात, बसचें पडटा. एकदां बसलें, 5 मिनटां बसलें की बरें दिसता, पेशंट आनी थोडे चलता. हाका आमी न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन म्हणटात. अशा पेशंटांक वी सस्पेक्ट स्पायनल कॅनल स्टेनोसिस आणि MRI करतकीर तें ऑब्वियस जाता. हे युथांक किंवा भुरग्यांक जावपाची शक्यता? युजली भुरग्यांक जायना. हे दिस इज अ डिजनरेटिव्ह प्रोसेस. हो चडशे जाणटे लोकांक जाता. ओके. सो भुरग्यांचे चडशे तेजो इफेक्ट जायना ह्या रोगाचो? ना, ह्या स्पायनल कॅनल स्टेनोसिस युजली जाणट्यांकूच जाता. पण हेका कितें प्रिकॉशन्स घेवपाचे किंवा जाणट्यांनी कशें कितें करूंक शकता? बरोबर. इवन जाणटेपणान थोडेफार एक्सरसाइज चालू आसपा जाय. कळ्ळें न्ही. सो टू प्रिव्हेंट आर्थरायटीस, जांकां जावपाचें आसता तें जातलेंच. जशें आमी प्रिव्हेंट करूं शकतात तितलें आमी प्रिव्हेंट करपाचें. एटलीस्ट वन आवर वॉक विल प्रिव्हेंट ऑल दिस. आनी दोज हू आर स्मोकर्स, म्हणजे जे स्मोकिंग करतात तांकां हो प्रॉब्लेम चड जाता. म्हणजे थंयचो ब्लड सप्लाय स्मोकिंगा खातीर कमी जाता आनी थंय प्रॉब्लेम जाता. सो दोज हू आर स्मोकर्स दे शूड क्विट स्मोकिंग. रायट. सो आमी आनी एक गजाल डॉक्टर नॉर्मली पळयतात की जाणटेपणान जाणट्यांची फाट अशी बँड जाल्ली आसता आनी दे कॅनॉट बी स्ट्रेट. बरोबर. तो एक रोग काय, वॉट इज दॅट एक्झॅक्टली, कित्या खातीर जाता तशें? खूप फावटी अशें जाता की ऑस्टिओपोरोसिस नावाचे प्रॉब्लेम जाता. म्हणजे आमची बोन्स वीक जातात, ब्रिटल जातात आणि ती फ्रॅक्चर जातात. खूप फावटी फ्रॅक्चर्स आर निग्लेक्टेड, म्हणजे जाणट्यांक तितले आमी इम्पॉर्टन्स दिना. फ्रॅक्चर जातकीर कितें जाता, नॉर्मली आमची फाटी कण्याची हायट ही वर्टेब्राच्या हायटीन मेंटेन जाता. पूण समजा हे फ्रॅक्चर जालें आनी हें कोलॅप्स जालें की फुडल्या सायडीच्यान हें कोलॅप्स जाता. फुडल्या सायडीच्यान एक 2-3 हाडां अशी फ्रॅक्चर जाली की ऑटोमॅटीक तांकां बाग येता. सो दीस इज युजली निग्लेक्टेड. पण फ्रॅक्चर जाल्यार तांकां पेन जायना इमिडिएटली? दे डोंट गो? खूप फावटी पेन जाता, पूण थोडे दीस ते पेन तशीच काडटात लोक आनी तातूंत भितर ते हील जाता. पूण हील जालें की ते कोलॅप्सूच उरता. सो हायट कमी जाता हाडाची आनी फाटल्या सायडीच्यान असो बाग येता. सो इट इज अ मायनर फ्रॅक्चर. बिकॉज नॉर्मली आमचे फ्रॅक्चर म्हणल्यार आमी जाणा की हात मोडटा, पांय मोडटा, सो वी हॅव टू गो टू डॉक्टर. Yes. Vertebral fractures. See, vertebra is a very small bone compared to your long bones in the hand and legs. ओके. आणि ही पेन नॉर्मली तितली तुका त्रास दिना. इन द सेन्स तुजे चलपाचेर बिलपाचेर एफेक्ट जायना अनलेस इट इज अ मेजर फ्रॅक्चर. ओके. सो मायनर फ्रॅक्चर्स आर व्हेरी कॉमन इन ऑस्टिओपोरोटिक पेशंट्स. ओके. आणि आमच्या कंट्रीन ऑर सगळ्या जगान विटॅमिन डी डेफिशियन्सी खूप असता. सो आमची नॉर्मली बोन्स वीक असतात. काही एजी नंतर स्पेशली लेडीज ज्यो असतात तांचे मेनोपॉज जातकीर तांचे कॅल्शियम लेवल, विटॅमिन डी लेवल्स आणि बोन स्ट्रक्चर खूप वीक जाता. ओके. सो तेन्ना तांकां चड चान्सेस असतात. आणि चडशे तुम्ही पळयलां आसतलें हे चडशे बायलांक जाता. आणि इट इज युजली बिकॉज दे आर निग्लेक्टेड. ते स्वतः निग्लेक्ट करतात, तांची इन्व्हेस्टिगेशन जायना, सिंपल एक्सरे काडलो वचना. एक सिंपल एक्सरे काडल्यार ताजेर कळटा आमकां. सो ते कशें प्रिव्हेंट करप तांच्यांनी? वॉट शूड दे डू? जशें आतां बायलांची खबर केली हांवें, बायलांनी सदांच 40 नंतर
थोडेशे कॅल्शियम सप्लिमेंट्स हे चालू दवरपा जाय, स्पेशली मेनोपॉजा नंतर थोडी हॉर्मोनल रिप्लेसमेंट म्हणात ना जाल्यार कॅल्शियम विटॅमिन डी सप्लिमेंट्स ही चालू दवरपा जाय. आहारान दूध अंडी हाजो इन्क्लुजन आसूं जाय, म्हणजे आमी दूध अंडी खावपा जाय. सो फाटीचो कणो त्या खातीर बरो उरता. सो इन जनरल आमकां जर आमची हाडां सारकी दवरपा जाय, इट इन्क्लुड्स बॅक ऑल्सो, जाल्यार आमी डायटान कितें खावपा जाय? नॉर्मली ज्या हातून कॅल्शियम चड आसता, विटॅमिन डी चड आसता, ते आहार आमी चड घेवपा जाय. विटॅमिन B12 लायक दूध, दुधाचे प्रोडक्ट, मागीर भाज्यो आनी सनलायट. सनलायट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. खुबशे लोकांक विटॅमिन डी डेफिशियन्सी आसता, जी आमकां प्रॉपर एक्सपोजर टू सनलायट आसना. आमचें सगळें काम नॉर्मली सकाळीं स्टार्ट जाता, एसीन बसतात, चडशे सनलायटान वचनात आमी. सो विटॅमिन डी डेफिशियन्सी खूब आसता. विटॅमिन B12 ऑल्सो इज इम्पॉर्टंट. सो विटॅमिन B12 सगळ्यो पालेभाज्यो, गाजर, फ्रुट्स हातूंत भितर खूब आसता. सो हो आमी आहारान दवरपाक जाय. पद्मा स्पायन अँड पेन सेंटर हातून तुमचे पेन रिलेटेड टू स्पॉन्डलायसीस ऑर बॅक पेन ह्याच्या व्यतिरिक्त बी आणि तुमच्याकडे कितें फॅसिलिटीज आसा? हय, आमचो मेन फोकस स्पायन पेनाचेर आसता, पूण ताजे खेरीज आमी दुसरो फोकस आमचो कॅन्सराचेर आसता. बिकॉज कॅन्सर हो असो दुयेंत आसा, तुमी खंयच्या कॅन्सर पेशंटाक विचारशात तो मरपाक भिना, पूण जे सफरींग जाता ताका आनी जी पेन जाता तो ताका भिता. आमकां सगळ्यांक एक दीस वचपा जाय, पूण ते हाल अपेश्ट काडून वचचे परस सुखान वचप हें केन्नाय बरें. सो आमचो नेक्स्ट भर आसता की कॅन्सर पेशंटांक आमी पेन रिलीफ दिवचो. सो खुबशे कॅन्सर पेशंटांक ऑलमोस्ट 80% ऑफ कॅन्सर्स दे एक्चुअली प्रेझेंट इन पेन. म्हणजे पयली फावटी आमकां कळटा कॅन्सर आसा जेन्ना तांकां कसली तरी पेन जाता. स्टमकाचो कॅन्सर आसूं, तांकां अशें पोटाक वयर पेन आसता. समटायम्स स्पायन मॅट्स म्हणटात आमी, जेन्ना स्पायनाक ऑलरेडी इन्फिल्ट्रेशन जाल्ली आसतात, म्हणजे सेकंडरीज म्हणटा आमी. मेन कॅन्सर खंय तरी आनी आसता, पूण स्पायना भितर इन्फिल्ट्रेशन जावन फाटी कणो दुखपाक लागता, तेन्ना तो पेशंट डॉक्टरा कडेन वता, तेन्ना ताची इन्व्हेस्टिगेशन जातात, तेन्ना आमकां कळटा की ताका कॅन्सर आसा. सो दूख हो खूब मोठो हांव म्हणटा की त्रास आसा कॅन्सर लोकांक. सो बॅक पेना बरोबर तुमी कॅन्सराची पेन ट्रिटमेंट काय, म्हणजे कॅन्सरा भितर जी पेन जाता तांकां आमी काही मेथड्स, म्हणजे केन्ना मेडिसिन्स म्हणात, ताका स्पेशल मेडिसिन्स असतात, नार्कोटीक मेडिसिन्स म्हणटात. सो मॉर्फिन, फेंटनील, ब्युप्रिनॉर्फिन, दीज आर मेडिसिन्स विच आर यूज फॉर कॅन्सर पेशंट्स. ताजे बरोबर आमी थोडे प्रोसिजर्स करतात, म्हणजे काही नर्व ब्लॉक्स करतात, की ते ग्रुप ऑफ नर्व्स आमी मेडिसिन घालून म्हणत ना जाल्यार रेडिओ फ्रिक्वेन्सी ह्या ट्रिटमेंटान ती ब्लॉक करून उडयतात, म्हणजे काही काळापुरती ती पेन आमी ब्लॉक करतात. हाऊ युअर क्लिनिक इज डिफरंट फ्रॉम अदर क्लिनिक? म्हणजे तुमची स्पेशलिटी इज ओनली बॅक पेन ऑर इट मे बी अंडर वन रूफ एवरीथिंग यू प्रोवाइड ऑर समथिंग लायक दॅट? हय, म्हणजे पेन क्लिनिक हो कन्सेप्ट इंडियन तसो नवो आसा आणि गोंयान जाल्यार सामकोच नवो आशिल्लो. म्हणजे हांवें जेन्ना स्टार्ट केलें 2007 तेन्ना अशी फॅसिलिटी खंय नाशिल्ली. सो म्हणून म्हज्या मनान विचार आयलो की एक सेंटर अशें आसचें की पेशंटाक एकाच जाग्यार फ्रॉम कन्सल्टिंग टू डायग्नोसीस टू ट्रिटमेंट हें सगळें एकाच जाग्यार मेळचें. नाजाल्यार जाता कितें, पेशंट जो फाटी कण्याची पेन आसता ताका तुमी 2 माळे वयर चलपाक येयात, पयलीं कन्सल्टिंगाक येयात, मागीर एक्सरे खातीर आनी खंय वचात, मागीर MRI खातीर आनी खंय वचात, मागीर ट्रिटमेंटाक दुसऱ्या हॉस्पिटलान यो. सो पेशंटाक खूब कंबरसम जाता तें, ब्लड टेस्टाक आनी खंय वचात. सो देन आय थॉट दॅट इफ वी हॅव ऑल द फॅसिलिटीज इन वन प्लेस, म्हणजे पेशंटाक खूब कन्विनियन्स जातलो, तांचो त्रास वाचतलो. तर म्हाका दिसता तुमी लोकांचे सगळे प्रश्न म्हाका दिसता जे असले लोकांचे मनान ते सगळे तुम्ही क्लियर केल्ले आसा. म्हणजे बॅक पेन मातसो सुद्धा कोणाक जाता तेणे निग्लेक्शन न करता तुमचे कडेन येवचे, तुमचे ट्रिटमेंट घेवची, किंवा ते प्रॉब्लेम ना सुद्धा जाल्यार तेंच्यांनी येवन दाखोवन एक रिलॅक्सेशन घेवचें अशें म्हाका दिसता. आमची भासाभास खूब बरी जाली दोतोर. तुमचो मोलादीक वेळ तुमी काडून आमकां इंटरव्यू दिली हेच्या बद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. आणि आता आमी जशें पळयलें डॉक्टर व्यंकटेश नेवगी हे खूब बरें काम अशें करता. गोंयान आमचे अशें क्लिनीक नाशिल्ले खंयचेच. लोकांक पेन जाता एक खंयची पेन किलर घेतली आनी वी आर जस्ट रिलॅक्स, परत पेन जाता परत पेन किलर अशें न करता तुमी दोतोरा कडेन येवचें. यू हॅव पद्मा स्पायन अँड पेन सेंटर, थंय तुमी विजीट करीत आनी तुमचे जर प्रॉब्लेम्स आसा पेन रिलेटेड, बॅक पेन आसूं दी किंवा स्पॉन्डलायसीस पेन कितें आसूं दी, कितें हाका जर तुमकां चड पेन जाता जाल्यार तुमी थंय अवश्य विजीट करा. तुमचे जर कितें हेच्या बद्दल कितें तुमकां म्हायती जाय, कितें क्वेश्चन आला तुमी आमच्या वेबसायटीचेर जरूर आमकां मेल करा. पळयत रावात HCN.
for this knee treatment, and I got recovered very well. Before I couldn't even stand. I could stand only for 10 or 15 minutes, that's it. But now I'm recovered fully, almost 90%, and now I can stand and walk perfectly. I'm 78 years old. Since last about 1 month, I am having severe back pain. Doctor has given me medicines. Since then, I relieved from the back pain. Now, I'm taking this physiotherapy for my weakness in the legs. And I feel really better and better. Otherwise, I was not able to walk even in the house. Now I can walk the staircases.